एक दिवस काय झालं, एके रात्री त्या राजाच्या स्वप्नामध्ये लक्ष्मी माता येतात. लक्ष्मी माता येतात, राजाला उठवतात. राजा, मी चालली. राजानं विचारलं, कोण का तू? म्हणे, मी लक्ष्मी आहे. लक्ष्मी, का चालली तू? राजा, मी खूप चंचल आहे, मला या ठिकाणावरून जायचं आहे, मला जाऊ दे. राजा म्हटला, अगं लक्ष्मी, मी माझ्या जीवनामध्ये काही चुकलो का? तुझा कुठं दुरुपयोग केला का? काय चुकलं माझ्याकडून? जीवन जगत असताना मी कधी खोटं बोललो नाही, कधी कुणाची फसवणूक केली नाही, कधी कुणाला त्रास दिला नाही. मग काय कारण घडलं की तू मला सोडून चालली? लक्ष्मी माता सांगतात, नाही राजा, मी चंचल आहे, मी एका जागेवर थांबत नाही, मला जायचं आहे. राजा म्हणतो, ठीक आहे बाई, तुला जायचं तर जा. लक्ष्मी माता निघून जातात. पुन्हा दुसरी रात्र येते. दुसऱ्या रात्री त्या ठिकाणी कर्म येतो. कोण? कर्म येतो, राजाला उठवतो. राजा, मी चाललो. राजा विचारतो, कोण आहेस तू? म्हणे, मी कर्म आहे. मी माझ्या जीवनामध्ये काही चुकीचं कर्म केलं का? काय चुकलं माझ्याकडून? कधी कुणाला खोटं नाटं बोललो का? कर्म सांगतो, राजा, तू काहीच चुकला नाहीस, पण जिथे लक्ष्मी आहे तिथं माझं वास्तव्य आहे, म्हणून मला जायचं आहे. राजा म्हणतो, ठीक आहे बाबा, तुला जायचं तर तूही जा. कर्म सुद्धा लक्ष्मीच्या मागं निघून जातो. नंतर यश येतो. कोण? यश येतो. राजा, मी चाललो. म्हणे, तू कोण आहेस? म्हणे, मी यश आहे. आणि ज्या ठिकाणी लक्ष्मी आणि कर्म आहे ना, तिथेच माझं वास्तव्य आहे, म्हणून मला सुद्धा जायचंय. राजा म्हणतो, ठीक आहे बाबा, तुला सुद्धा जायचे, तूही जा. यश जातो. आता पहा, अगोदर लक्ष्मी माता जाते, नंतर कर्म, नंतर यश. चौथ्या रात्री त्या ठिकाणी सत्य येतो. आता पहा, फार महत्वाची गोष्ट सांगणारी. सत्य येतो, राजाला उठवतो. राजा, मी चाललो. राजा विचारतो, तू कोण आहेस? म्हणे, मी सत्य आहे. राजा म्हटला, मी माझ्या जीवनामध्ये कुणालाच असत्य बोललो नाही, कुणाची फसवणूक केली नाही, कधी कुणाला खोटं बोललो नाही. माझ्या अंगामध्ये सत्यता आहे, मी तुला जाऊ देणार नाही. सत्याला राजाने अनेक प्रकारचे प्रश्न विचारले, पण सत्याला राजाच्या प्रश्नांची उत्तर देता आले नाही. म्हणून सत्यानं ठरवलं, राजा, मी तुला सोडून कुठं जाणार नाही, मला इथंच राहायचंय. सत्य तिथं राहतो. आता इकडे गेलेले लक्ष्मी, यश आणि कर्म तिघे जण सत्याची वाट पाहत असतात. लक्ष्मी माता सांगतात, तुम्ही इथेच थांबा, मी सत्याला घेऊन येते. लक्ष्मी माता त्या राजाच्या भवनामध्ये येतात आणि सांगतात, सत्या, आम्ही तुझी वाट पाहतो, तुला सुद्धा आमच्या सोबत यायचं असेल. सत्य सांगतो, लक्ष्मी, मला तुमच्या सोबत यायचं नाही. का? कारण हा राजा त्याच्या जीवनामध्ये कधीही असत्य बोलला नाही, अनितीने वागला नाही, खोटं बोलला नाही, कुणाची फसवणूक केली नाही. या राजानं मला अनेक प्रकारची प्रश्न विचारली, पण त्या प्रश्नांची उत्तरं मला देता आली नाही, म्हणून मी जाणार नाही. हा राजा सात्विक आहे, प्रामाणिकपणा आहे या राजामध्ये, म्हणून मी याला सोडून येणार नाही. लक्ष्मी मातेला सत्याचं वाक्य पटलं. काय पाहता माझ्याकडे? लक्ष्मी माता सुद्धा तिथंच राहिल्या. इकडे पुढे गेलेले यश आणि कर्म दोघे जण वाट पाहतात लक्ष्मी मातेची. ते दोघे गेलेले होते ना, ते सुद्धा त्या राजवाड्यामध्ये येतात आणि ते सांगतात, जिथे तुम्ही तिथे आम्ही. मला सांगायचं काय की राजा त्याच्या जीवनामध्ये सत्यनीतीने जगला, त्याच्याकडे 3 गोष्टी प्राप्त झाल्या. कोणत्या? कर्म, यश आणि कीर्ती. या 3 गोष्टी त्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या. आमचे अण्णाभाऊ सुद्धा तसेच आहे. ते सत्याने जगले म्हणून त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी प्राप्त आहेत. म्हणून त्यांच्या कृपा आशीर्वादानं, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एवढा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह घडून येतोय, ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून अशा भव्य दिव्य स्वरूपाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला बोलवलं, म्हणून पुन्हा एकदा सर्व राळेगण सिद्धींचे मी मनापासून आभार व्यक्त करते. आपल्याला अभंगाचं चिंतन करायचं आहे, 1 तास आपल्याकडे आहे. म्हणून सर्वांनी कीर्तनामध्ये एखादी जर हसायची, काही एखादं वाक्य सांगितलं तर सर्वांनी मोकळ्या मनानं हसायचं, बरं का.
आता काही काही नुसते बसले ना मेलेल्या माणसासारखेच बसतात. त्यांच्याकडे जर पाहिलं ना तर असं वाटतंय फाशी घ्यावा की काय. आणि काही काही बसताना असे बसतात की सारखे ते हसतच राहतात. असं पाहिलं त्यांच्याकडे पाहिलं ना असं वाटतंय जीवन जगावं तर त्यांच्यासारखं जगावं. एक सांगू का, जे गालातली गालात हसतात ना ते आतले गाठीतले असतात, आणि जे मोकळ्या मनानं हसतात ना मोठ्यानं ते मोकळ्या मनाचे असतात. म्हणून सर्वांनी कीर्तनामध्ये मोकळ्या मनानं हसायचं. आणि जेव्हा जेव्हा विठ्ठल असं भजन होईल तेव्हा सगळ्यानं मुखानं नाम आणि हातानं टाळी. विठ्ठल 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 अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबारायांचा निवडलेला आहे. आणि हा सप्ताहाचं आयोजन नियोजन काय आहे ते सर्वांना माहिती आहे. नवरात्र महोत्सव या ठिकाणी चालू आहे. अगदी 9 दिवस या ठिकाणी सर्वांची हरिकीर्तन ऐकायला मिळणार आहेत. वर्षभरामध्ये किती नवरात्र येतात? 4. पहिला नवरात्र चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी या नवरात्रानंतर चैत्र पौर्णिमा येते. दुसरा नवरात्र आषाढ शुद्ध प्रतिपदा ते आषाढ शुद्ध नवमी या नवरात्रानंतर आषाढी एकादशी येते. तिसरा नवरात्र आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी या नवरात्रानंतर कोजागिरी पौर्णिमा येते. आणि चौथा नवरात्र माघ शुद्ध प्रतिपदा ते माघ शुद्ध नवमी या नवरात्रानंतर माघ पौर्णिमा येते. असे वर्षभरामध्ये एकूण 4 नवरात्र येतात. त्यापैकी उत्तर भारतामध्ये चैत्र महिन्यातील नवरात्र मोठ्या थाटामाटानं साजरा केला जातो. आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये आश्विन महिन्यातील नवरात्र साजरा केला जातो की ते आपण आज करतोय. आता पहा तुम्ही, नवरात्र येतोही आणि गणपती बाप्पा एकदा पाण्यात गेले की आपण नवरात्राची आतुरतेने वाट पाहतो. बरोबर ना मावशांनो? हा महिला मंडळ. आता नवरात्र येतोही जातोही. शेजारच्या गावामध्ये कीर्तन होतात म्हणून आम्ही कीर्तन ठेवतो. शेजारच्या घरामध्ये घट स्थापना होते म्हणून आम्ही घट बसवतो. शेजारची बाई भांडे घासीती म्हणून आम्ही भांडे घासतो. हा एक सांगू का, नवरात्र म्हणजे काय हे जर कळत नसेल तर या सगळ्या गोष्टी करून काही उपयोग होत नाही. म्हणून सर्वप्रथम नवरात्र म्हणजे काय हे कळणं फार गरजेचं आहे. मग काही मावशा म्हणतील नवरात्र म्हणजे काय ताई पटकन सांगा. सांगते ना. नवरात्र म्हणजे मा जगदंबेचं घरामध्ये येणं. कालच घटस्थापना केली आपण सर्वांनी. घटाच्या रूपानं ही जगदंबा माय भवानी 9 दिवस आपल्या सर्वांच्या घरामध्ये वास्तव्य करत असते. मग नवरात्र महोत्सव साजरा करण्या अगोदर आम्ही या नवरात्राची आतुरतेने वाट पाहतोच, पण खूप तयारी करतो आपण. वर्षभर धुळीनं माखलेलं घर आमच्या मावशा झाडून पुसून काढतात. तुम्ही काढलंय की नाही? हा का तुमच्या इकडं वेगळंय? हा काढले. वर्षभर धुळीनं माखलेलं घर आमच्या मावशा झाडून पुसून काढतात. भांडी स्वच्छ करतात, कपडे स्वच्छ करतात. अगदी घराचा कानाकोपरा स्वच्छ केला जातो. नवे घराची तर स्वच्छता करतो, त्याबरोबर आपण आपल्या मनाची सुद्धा स्वच्छता करतो. तुम्ही म्हणता ती कशी? कारण 9 दिवस आपण उपासना करतो, व्रत करतो. कुणी ज्योत जाळतं घरामध्ये, कुणी फक्त एक टाइम जेवण करतं, कुणी फक्त पाणी पितं, कुणी जेवण करत नाही 9 दिवस. कुणी पायामध्ये चप्पल घालत नाही. म्हणजे ज्याला जशी जमेल तशा पद्धतीनं 9 दिवस त्या भगवतीची उपासना करतात, म्हणजे मनाची स्वच्छता करतात. तुम्ही म्हणता ताई हा नवरात्र महोत्सव का साजरा करायचा? सांगते ना मी तुम्हाला. हा नवरात्र महोत्सव का साजरा करायचा? कारण या भगवतीच्या आपल्यावरती अनंत कोटी उपकार आहेत. त्या उपकारातून कुठंतरी आपण उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आपण तिची उपासना करायची, तिची पूजा करायची, तिचा उदो करायचा. किती उपकार आहेत या भगवतीचे. जेव्हा ती सरस्वती रूपाने येते ना तेव्हा तुम्हा आम्हाला विद्येचं दान देऊन समाजामध्ये आपला मान वाढवते. एक भजन आहे,
हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून हो हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून टाळ वाजवा जय हो बसून शारदे मयुरावरती बसून हो ऐका ना सरस्वती रूपाने जेव्हा येते ना तेव्हा करी घेवोनिया विना करी मंजुळ गायना हे सभेमध्ये बसून शारदे मयुरावरती बसून हो हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून जेव्हा सरस्वती रूपाने येते तेव्हा विद्येचं दान देते आणि समाजामध्ये मान वाढवते. एवढंच नाही, जेव्हा जेव्हा ती लक्ष्मी रूपाने येते ना तेव्हा तेव्हा तुम्हाला आम्हाला धनदान देऊन जाते. आता पहा पुरुष वर्ग, आज तुमच्या अंगावर जे कपडे आहेत, तुमच्या बोटातील अंगठी असेल, पायातला जोडा असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय बिना धनाच्या प्राप्त झाल्यात का? हा, बिना धनाचं मिळालंय का तुम्हाला हे सगळं? नाही. जेव्हा ती लक्ष्मी रूपाने आली तेव्हा या सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या. एवढंच नाही, जेव्हा जेव्हा ती अन्नपूर्णा झाली तेव्हा प्रत्येकाच्या पोटातली तिनं भूक शांत केली. जेव्हा जेव्हा ती रेणुका रूपाने आली ना, तुमच्या आमच्या घरातली दरिद्रता नष्ट केलीच केली, पण रोगराई सुद्धा संपवली. एवढे या भगवतीचे आपल्यावरती उपकार आहेत. किती उपकार आहेत! शक्ती रूपाने तुमच्या आमच्यामध्ये संचारलेली आहे माये भवानी, जी जगदंबा आहे ना, जिचा आपण आज नवरात्र महोत्सव साजरा करतोय, शक्ती रूपाने तुमच्या आमच्यामध्ये संचारलेली आहे. पहा तुम्ही, आपल्या अंगामध्ये शक्ती आहे म्हणूनच आपल्याला सगळं काम करता येतात ना. पायातली शक्ती जाऊ द्या, चालता येईल का? हातातली शक्ती जाऊ द्या, खाता येईल का? तोंडातली शक्ती जाऊ द्या, बोलता येईल का? डोळ्यातली शक्ती जाऊ द्या, पाहता येईल का? नाकातली शक्ती जाऊ द्या, वास घेता येईल का? श्वास घेता येईल का? अजिबात नाही. शक्ती रूपाने ती आपल्यामध्ये संचारलेली आहे. याच्यापेक्षा तिचे उपकार काय सांगावे? एवढे उपकार आहेत. त्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी आपण 9 दिवस तिची उपासना करतो. घटाच्या रूपामध्ये तिला आपल्या घरामध्ये प्रवेश देतो, आपल्या मनामध्ये तिचा प्रवेश करतो. 9 दिवस तिचा उदो उदो करतो, तिचा गोंधळ घालतो. आमच्या संतांनी गोंधळ घातलाय, पण नाथ बाबा गोंधळ घालतात. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला, चारी वेदाचा फुलवरा बांधिला. हो ऐका, संतांनी गोंधळ घातलाय, तुम्ही आम्ही गोंधळ घालतोय. या नवरात्राच्या गोंधळासाठी सांगू का, महाराष्ट्रातून नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा मंडळी येतात आईचा गोंधळ घालण्यासाठी. कधी येतात? प्रमाणे आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी
बाहेरून सुद्धा मंडळी येतात, पण कधी आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळासी दाटी हो, पुंडलिक दिवट्या शोभे वाळवंटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी हो, उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा हो. संतांनी गोंधळ घातला हो, तुम्ही आम्ही गोंधळ घालतोय. संतांनी गोंधळ घातला, तुकोबारायांनी सुद्धा गोंधळ घातला, पण महाराज म्हणतात गोंधळ घालण्यासाठी स्वतः आम्ही अगोदर गोंधळी झालो. आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही गोंधळी 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 ना आम्ही गोंधळी गोंधळी, संत गोपाळाचे मेळी संत गोपाळाचे मेळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही गोंधळी 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 ना आम्ही गोंधळी 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 ना आम्ही गोंधळी 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 आमचा घालावा गोंधळ वसुदेव हरी नाम संकळ गोंधळी गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही गोंधळी 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 ना आम्ही गोंधळी 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 गोंधळी, जय हो गोंधळी 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 ना आम्ही गोंधळी गोंधळी गोंधळी. तुकोबाराय सांगतात आम्ही गोंधळी गोंधळी ना आम्ही गोंधळी गोंधळी. महाराज म्हणतात आम्ही सुद्धा गोंधळ घातलाय, आमच्या संतांनी गोंधळ घातला. नव्हे नव्हे आपल्या सुद्धा पिढ्या गेल्या, आपले खापर पंजोबा असतील आजोबा असतील, आपल्या वाडवडिलांनी, आणि आपण सुद्धा गोंधळ घालतोय. जिचा आपण गोंधळ घालतो या भगवतीचे अनेक प्रकार आहेत, अनेक. देवी भागवतामध्ये असं सांगितलंय की या भगवतीचे 108 शक्तिपीठ आपल्या पृथ्वीवरती आहेत, आणि त्यापैकी 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत.